कारण नसताना याच्यामध्ये सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं किती दिवस अधिवेशन घ्यायची आमची तयारी आहे। जवळपास जे महत्त्वाचे विषय होते, धानाला बोनस असेल, बाकीचं जे अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, ह्याला मदत करण्याच्या बद्दलचा असेल, किंवा जो आता एक महत्त्वाचा विषय सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि त्याच्याबद्दल ओबीसी समाजाच्या संदर्भातले देखील भूमिका, ही जी काही चर्चा चाललेली आहे त्याला पण विस्तृत उत्तर अध्यक्ष महोदय तासभरापेक्षा जास्तीचं उत्तर दिलंय। आणि सतत मुख्यमंत्री सांगतायत की इतर कुठल्याही आरक्षण दिलेल्या घटकावर अन्याय न होता हे सरकार त्या ठिकाणी आरक्षण देऊ इच्छित आहे। आणि अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये मागे आम्ही देखील सरकारमध्ये होतो, दुर्दैवाने हायकोर्टात त्या आरक्षण टिकलं नाही, दुसऱ्या वेळेचं आरक्षण हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। आता त्या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेता उद्याच्याला त्याही घटकाला असं वाटतं का म्हणे किंवा आम्हाला सगळेच जण काही इजा बिजा होतंय तिजाही होईल का, म्हणून हा सगळा प्रयत्न चाललाय। अतिशय व्यवस्थितपणे समिती नेमलेले, अतिशय नावाजलेले वकील त्याच्यामध्ये दिलेले, न्यायाधीश दिलेले आणि पूर्णपणे पारदर्शकपणे हे सगळं काम चाललेलं आहे। आणि ह्याच बरोबर इतर पण घटक जे आरक्षण मागतायत त्यांनाही आरक्षण देत असताना इतर कुठल्याही आरक्षण असणाऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका आहे, ही स्पष्ट झालेली आहे। अध्यक्ष महोदय दादांना एवढंच आहे, दादा आपण सिनियर आहात। अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं आम्ही शांतपणे ऐकलं अध्यक्ष महाराज, त्याचं तुम्ही आरक्षणाची देण्याची प्रक्रिया जे कायद्यानुसार देतोय त्याला जातीनिहाय जनगणनाच हा पर्याय अध्यक्ष महाराज, पर्याय हा एकच आहे अध्यक्ष महाराज, त्याच्यावरचा एक उल्लेख केला नाही अध्यक्ष महाराज। करणार आहे की नाही सरकारने सांगावं, आता जातीनिहाय जनगणना करणार आहे की नाही तुम्ही? तुम्हाला सगळ्या घटकाला न्याय द्यायचा असेल दादा, आता तुम्ही म्हणालात माननीय मुख्यमंत्री म्हणालात, त्याला मी तुम्हाला सांगतो की संविधानिक पद्धत एकच आहे त्याच्यामधली जातीनिहाय जनगणना। तुम्ही 360 कोटी रुपये आयोगाला ठेवलेले आहे आता पुरवणी मागण्यामध्ये, ते नेमकं कशासाठी ठेवले? सगळ्या स्तरातल्या लोकांची जनगणना करणार की मराठा समाजाची करणार? काहीतरी सांगितलं तर पाहिजे। सगळे संभ्रमात आहे दादा, तुम्ही लोक एवढं सोपं घेऊ नका, एवढं सोपं घेऊ नका दादा। मी तुम्हाला सांगतोय ही परिस्थिती वाईट आहे राज्यातली। मी मराठा समाजाच्या लोकांच्या भावना ऐकल्या, मी स्वतः ओबीसी मी ओबीसी समाजाच्या भावना ऐकतोय। वाद नको, आपण एकोप्याने नांदू। सामाजिक न्यायाचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, या राज्यात वाद नको आम्हाला। चला